नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, या निराधार बांधवांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना आणि विधवा महिला यांच्या सगळ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे. या सगळ्या लाभार्थ्यांसाठी जी पेन्शन आहे, ही मिळणारी पेन्शन असेल, जुलै असेल, ऑगस्ट असेल, रखडलेली असेल, तर या संदर्भात तहसील कार्यालयातून अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक अशी बाब जी आहे, धक्कादायक अशी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. महत्त्वाची माहिती. तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की नक्की काय कारण आहे लाभार्थ्यांची पेन्शन ही अडकून राहते आणि याच्यानंतरची जी पेन्शन प्रक्रिया आहे त्याबाबत हे महत्त्वाचं असं जे अपडेट आहे हे देण्यात आली आहे. पूर्णपणे डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे निराधार योजनेअंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. तहसील कार्यालयातून जी आपल्याला महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे ती तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. जाणून घेऊयात सगळी माहिती. तर पाहू शकता यामध्ये तहसीलदार कार्यालय जे आहे यांच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे. मंजुरी मिळाले, शासन निर्णय सुद्धा आलेला आहे, तरीसुद्धा पेन्शनचे आहे पैसे हे अडकू शकतात. तर आजची ही माहिती संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग अनुदान, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुमच्या अर्जांना मंजुरी मिळाली असेल किंवा तुम्हा आधीपासून या योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मंजुरी मिळूनही काही लाभार्थ्यांचे पैसे बँक खात्यामध्ये येण्यास अडचण निर्माण होऊ शकते. तर नेमकं कारण काय आहे, कोणत्या लाभार्थ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही काय काळजी घ्यायला हवी, सविस्तर जाणून घेऊयात. लाभार्थ्यांनो, अनेक तहसीलदार कार्यालयाकडून अशी माहिती समोर येत आहे की गेल्या जवळपास 3 महिन्यापासून नवीन लाभार्थ्यांचा जो डेटा आहे हा डी-बी-टी पोर्टलवर अपलोड करण्यासाठी अडचणी येत आहेत. आणि याचा अर्थ असा की फक्त अर्ज म्हणजेच तुमचं जे ॲप्लिकेशन आहे निराधार योजनेसाठीचं मंजूर झालंय किंवा मंजुरीचं पत्र मिळालंय म्हणजे लगेच पैसे खात्यामध्ये जमा होतील असं समजणं योग्य ठरणार नाही. कारण प्रत्यक्ष पैसे मिळण्यापूर्वी लाभार्थ्यांचा तपशील डी-बी-टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलवर अपडेट आणि व्हेरीफाय होणं आवश्यक असतं. तर आता कोणत्या लाभार्थ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो ते सुद्धा पाहूयात. सर्वप्रथम जे नवीन मंजूर झालेले लाभार्थी आहेत, गेल्या 2 ते 3 महिन्यापासून त्यांचं ॲप्लिकेशन अर्ज मंजूर झाला आहे, तर तुम्हाला नुकतेच मंजुरीचं पत्र मिळालं आहे, पण तुमचा डेटा अजून डी-बी-टी पोर्टलवर अपडेट झाला नसेल तर तुमचे जुलै किंवा ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळण्यास उशीर होऊ शकतो किंवा कदाचित मिळणारही नाही आहेत. दुसरा महत्त्वाचा गट म्हणजे जुने लाभार्थी. पाहू शकता ज्यांचे 1 ते 2 महिन्यापासून पैसे काही कारणामुळे पेन्शन येत नाहीये, बंद झाली होती, त्यांचा सुद्धा तात्पुरता लाभ हा थांबवण्यात आला होता. अशा लाभार्थ्यांना सुद्धा ही समस्या आता यापुढच्या महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकते. हयातीचं प्रमाणपत्र वेळेवर जमा करणं म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट, डी-बी-टी पडताळणी असेल, प्रलंबित असणं, कागदपत्रांमध्ये बदल किंवा इतर प्रशासकीय कारणामुळे काही लाभार्थ्यांचं रेकॉर्ड हे तात्पुरतं हटवलं गेलं असण्याची शक्यता सुद्धा आहे. तर अशा लाभार्थ्यांना डेटा पुन्हा अपडेट झाला नसेल तर त्यांची खात्यामध्ये पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो. मग ही अडचण नेमकी का निर्माण झाली आहे? तर पाहू शकता मिळालेल्या माहितीनुसार पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे अनेक तहसीलदार कार्यालयामध्ये नवीन नावं जोडणं, लाभार्थ्यांचं रेकॉर्ड अपडेट करणं आणि डी-बी-टी पडताळणी पूर्ण करणं हे शक्य होत नाही. तर त्यामुळे लाभार्थी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जात असले तरी अनेक वेळा कर्मचारी स्पष्ट माहिती देऊ शकत नाहीत. कारण पोर्टलच व्यवस्थित सुरू नसल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे पोर्टल व्यवस्थित अपडेट नाही आहे, पोर्टल व्यवस्थित काम करत नाही आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रश्न आहे, पेन्शन जे आहे हे कधीपर्यंत मिळू शकते? जर डी-बी-टी पोर्टलवर तुमचा डेटा हा वेळेत अपडेट झाला तर पुढील पेमेंट जे आहे हे प्रक्रियेमध्ये तुमचा समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र
डेटा अपडेट न झाल्यास मंजुरीचं पत्र मिळूनही पुढील पैसे काही काळासाठी तुमचे अडकू शकतात किंवा येणारच नाही आहेत. तर आता अशा सगळ्या लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे? जर तुमचे मंजुरीचं पत्र असेल तर ते सुरक्षित ठेवा. त्याचबरोबर तुमच्या संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुमचा डेटा डी-बी-टी पोर्टलवर अपडेट आणि व्हेरिफाय झाला आहे का नाही याची स्वतः चौकशी करा, खात्री करा. आणि जर यापूर्वी तुमचे पैसे बंद झाले असतील तर तुमचं नाव तात्पुरतं हटवलं गेलं आहे का? किंवा रेकॉर्ड प्रलंबित आहेत, पेंडिंग आहेत का? याची माहितीसुद्धा चेक करा. हयातीचं प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्र मागितले असल्यास ते सुद्धा वेळेवर जमा झालेत का नाही याची खात्री करून घ्या. लाभार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तहसीलदार कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार अंतिम निर्णय आणि प्रत्यक्ष वितरण हे शासन निर्णय संबंधित विभागाच्या आदेशानुसारच होईल. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत जी अपडेट आहे ही लवकरच त्या विभागाअंतर्गत जारी केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने सध्याच्या घडीला लाभार्थ्यांची पेन्शनबाबतची प्रक्रिया आहे आणि आधार योजनेअंतर्गत सगळ्या लाभार्थ्यांसाठी तहसीलदार कार्यालयातून ही महत्त्वाची अशी माहिती मिळालेली आहे. जर का तुम्हाला या अगोदर सुद्धा पेन्शन मिळालेलं नसेल तर नक्कीच खात्री करून घ्या. जी काय अडचण आहे ही पैसे वाटप वितरण होण्या अगोदरच चेक करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता हा वेळेवर जमा होईल. आणि आधार योजनेअंतर्गत सगळ्या अशाच पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.